नाशिक जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये जे संशोधन होईल त्या संशोधनाचं केंद्र हे महाविद्यालय या ठिकाणी असेल आणि त्याचा निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल। आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो। मग पाण्याचं व्यवस्थापन असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना असतील, खतांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन असेल, अशा सगळ्या गोष्टी आज आपण करण्याचा प्रयत्न करतो। आणि या सगळ्या गोष्टी योग्य क्षमतेने कशा वापरता येतील, कारण आपण आज पाहतोय देशामध्ये अनेक राज्य जी राज्य उत्पादकतेमध्ये खूप पुढे होती, पण आज ती राज्य कुठेतरी उत्पादकतेच्या एका अंतिम सीमेवर पोहोचली आहे आणि आता तिथली उत्पादकता कमी होते आहे, कारण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांच्या उपयोगामुळे त्या ठिकाणच्या मातीची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झालेली आहे आणि ती क्षमता उर्वरक क्षमता त्या ठिकाणी ज्या पद्धतीने नॅचरल कार्बनची जी काही व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी कमी झाल्यामुळे आज उत्पादकता कमी होताना दिसते आहे। आणि म्हणूनच आपण अनेक नवीन प्रयोग करतो। आज त्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रिसिजन आणता येईल, शेतीमध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टीचा वापर हा कमीत कमी कसा करता येईल आणि कमी वापरामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल, अशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण व्यवस्था उभ्या करणं। जसं आपण बघतो की इस्रायलमध्ये फर्टिगेशनचं तंत्रज्ञान आल्यानंतर इस्रायल सारखा देश ज्या ठिकाणी वाळवंट आहे, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी त्यांनी फर्टिगेशनच्या माध्यमातून प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा अवलंब केला आणि शेती क्षेत्रामध्ये सर्वात मोठी क्रांती त्यांनी केली। तशा पद्धतीचं कार्य हे आपल्याला आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे। आणि म्हणूनच आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शेतीमध्ये पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे, त्यासोबत त्याला जोडून आपल्याला कशा पद्धतीनं खतांचा वापर करता येईल असा आपण प्रयत्न करतो। वेगवेगळे न्यूट्रिएंट जे आहेत ते वापर करत असताना केवळ एक शेतकरी वापरतोय म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरण्यापेक्षा कुठेतरी सायंटिफिक पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीनं आमच्या कृषी शाळांनी, आमच्या कृषी विद्यापीठांनी, आमच्या महाविद्यालयांनी त्या संदर्भात मार्गदर्शन करून आणि मग त्याचा वापर झाला तर आपल्याला उत्पादन खर्च जो आहे तो निश्चितपणे कमी करता येईल। आणि म्हणूनच आता आपण एक अजून प्रयोग सुरू केलेला आहे आणि हा विशेषतः प्रयोग जो आहे हा शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्याचा। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जर केला तर आपण बघतोय की कृषीच्या क्षेत्रात आपण आपला उत्पादन खर्च हा 25 ते 30% कमी करू शकतो आणि उत्पादकता 25% पासून 40% पर्यंत वाढवू शकतो। आणि म्हणून या दृष्टीनं देशामध्ये कृषीच्या क्षेत्रातला पहिला प्रयत्न आपण हा केला आणि महाराष्ट्राने महाविस्तार ॲप आपण तयार केला। हा महाविस्तार ॲप जो आहे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी पावर्ड अशा प्रकारचा ॲप आहे की ज्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्याला संपूर्ण जी पीक साखळी आहे त्या साखळीचं मार्गदर्शन हे त्या ठिकाणी या ॲपच्या माध्यमातून मिळू शकतं। मशागतीपासनं कापणीपर्यंत आणि तण व्यवस्थापासनं तर जी काही कीड व्यवस्थापन आहे अशा प्रत्येक गोष्टीकरता हा जो काही ॲप आहे या ॲपमध्ये आपण व्यवस्था केली आहे। या प्रत्येक ॲपमध्ये शेतकऱ्याला त्याचा पर्सनल मित्र असा एक बॉट आपण दिलेला आहे की जो शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देतो। तो शेतकऱ्याने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाकरता त्याला उत्तर त्या ठिकाणी प्राप्त होतं। आणि एवढंच नाही तर आता आपण त्याची पुढची पायरी घेतलेली आहे की समजा शेतकऱ्याने या ॲपचा वापर करून जर आपल्या पिकाचा फोटो काढला तर आपण त्याला हे देखील सांगू शकतो की पुढच्या काळामध्ये वातावरण कसं असणार आहे आणि त्या वेदर फोरकास्टच्या आधारावर कुठल्या प्रकारची कीड ही त्या ठिकाणी येऊ शकते आणि ती कीड टाळायची असेल तर त्याचं व्यवस्थापन काय केलं पाहिजे असं नुसतं एका फोटोच्या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्याला या ॲपच्या माध्यमातून